डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। कापसाला योग्य हमी भाव मिळावा यासाठी विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। यावेळी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे। या आंदोलनात विजय वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते। 10-15 क्विंटल जर कापूस येत असेल तर तो विकणार कुठे? आणि 7,000 रुपयाचा दर आहे, तोही लांब धाग्याचा कापूस। आणि यांनी निर्यात कर शून्यावर आणलाय, 12% होता। म्हणजे आता यावेळेस संपूर्ण आयात केला जाईल कापूस, आणि आयात केल्यानंतर या कापसाचे भाव गडगडतील। व्यापाऱ्यांच्या घशात कवडीमोल दराने कापूस टाकावा लागेल, शेतकरी यातून उद्ध्वस्त होईल। धानाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, 4,000 रुपये सोयाबीनला भाव। लाज वाटत नाही राज्यकर्त्यांना? कुठला हमी भाव आहे, कुठला कापसाला दर आहे? म्हणून या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होताना दिसतोय। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। कापसाला हमी भाव, शेतकऱ्याला भाव, धान उत्पादक शेतकऱ्याला भाव, धान उत्पादक भाव, सोयाबीनला भाव, शासनाने किमान चालू व्हावं। शेतकऱ्याला अडचणीत आहे, दुसऱ्या बाजूला पैशाच्या बॅगा दिसतात। किमान उपाशी सरकार काय करायचं? उपाशी 12% टैक्स गवर्नमेंट ने 0 कर दिया। इसका मतलब यही होगा कि बहुत सारा कापूस। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।